नमस्कार मित्रांनो, मी पाटील पानाडी ग्रामीण बोरवेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजेच पाणी कशा प्रकारे शोधलं पाहिजे. हा खूप जुना व्हिडिओ मित्रांनो, तुम्हाला सापडला कारण तो माझ्याकडून थोडा डिलीट झालेला होता, पण तो रिकव्हरीमध्ये आला आणि म्हटलं चला मग आपण काय करू, तो अपलोड करू. आणि पाणी मी चारही पद्धतीनं म्हणजे लिंबाच्या काडीवर, तांब्याच्या रॉडवर आणि लोखंडी रॉड आणि नारळाचा वापर करून कशा प्रकारे पाणी शोधलं हे तुम्हाला दाखवायचं आहे मित्रांनो. तर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला व्हिडिओमध्ये काय वाटतं काय नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप सोप्या पद्धतीनं आपण पाणी शोधलेलं आहे मित्रांनो. फर्स्ट ऑफ ऑल मी काय केलं माहिती का, मी नारळ घेतलं. नारळ पहिलं पॉईंट म्हणजे चेक करून घेतलं की आपल्याला पाण्याची दिशा कुठं दाखवते. त्यानुसार आपण काय केलं, लिंबाची गाडी घेतली. त्याच्यानंतर मग सरळ आपण त्या दिशेने निघालो. म्हणजे काय केलं, आपण पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दोन्ही दिशा चेक करून घेतल्या. त्याच्यानंतर आपण त्या दिशेने निघालो, कारण आपल्याला ज्या साईडला लाईन दाखवली आधी ती साईड चेक करून घ्यावं म्हटलं. पण आपण बांधाजवळ आलो, ती बांधाच्या पुढं लाईन होती, त्यांची हद्द इथपर्यंतच होती. भाई दादा संपली. मग इथून काय केलं माहिती मित्रांनो, मग काय केलं, बांधापर्यंत गेलो, त्यांची हद्द संपली. तिथं मग बघितलं मी लाईन त्याच्या पुढं होती ॲक्च्युअलमध्ये. मग त्या लाईनीपर्यंत आपल्याला जायचं, पण त्यांची हद्द इथं संपल्यामुळं आपल्याला इथून रिटर्न निघावं लागलं. तर अशा प्रकारे काय केलं, मग इथं आपण स्टॉप केलं आणि आपण आलो टमाट्याच्या शेतीकडं. टमाट्या शेतीला काय होतं, मला तिकडे एक लाईन दाखवली होती त्या साईडला, म्हणजे पूर्व पश्चिम, बहुतेक माझ्या मते ना पश्चिम दिशेला लाईन दाखवली होती ती. आणि त्या साईडला काय केलं, मग म्हटलं चला परत नारळ घेतलं. नारळ व्यवस्थित लाईन चेक करून घेतली कुठल्या दिशेला ॲक्झॅक्ट आहे ती. मग आपण काय केलं, नारळावरती लाईन चेक केली. त्याच्यानंतर त्या लाईनीवर आलो, ती लाईन व्यवस्थित क्लिअर करून आपण ती लाईन फायनल केली आणि त्या दिशेने आपण टमाट्याच्या शेतीमधून पुढं निघालो मित्रांनो. तर अशा पद्धतीने काय केलं म्हणजे आपण 3.5 फूट रॉड घेतला, त्याची ती लाईन व्यवस्थित फायनल केली. त्याच्यानंतर मग काय केलं, ती लाईन तिथे व्यवस्थित रिपीट चेक करून परत आपण नारळ घेतलं. नारळ घेऊन आपण त्या दिशेला सुरुवात केली का ज्या दिशेला परत एक दुसरी सेकंड लाईन आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं होतं, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर क्रॉस पकडायचा होता. तर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित, म्हणजे या व्हिडिओमध्ये काय माहिती का, तुम्हाला शिकण्यासारखं खूप काही आहे. जेणेकरून तुम्हाला थोडं लक्षात येईल का. आता आपले स्पष्ट व्हिडिओ तर येणारच आहे मित्रांनो, पण ह्या व्हिडिओने तुम्हाला जवळजवळ चांगली म्हणजे 80% एनर्जी भेटेल. कारण एनर्जी म्हणण्यापेक्षा तुम्हाला शिकायला चांगलं भेटेल. तरी आपण या टमाट्याची शेतीवरती ढागा बघा तुम्ही, एकदम निसर्गरम्य वातावरण, एकदम बेस्ट वातावरण होतं. तर तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल मित्रांनो. तर नारळ घेऊन मित्रांनो मी नारळाचा एवढा एक अनुभव घेतला की आपण नारळ जर व्यवस्थित पॉईंट जर काढला तर आपण 99.9% फेल जाऊ शकत नाही. कारण आपण काय केलं माहिती का, अभ्यास करता पाण्याजवळ पोहोचलेलं आहे. कारण ज्या पद्धतीने नारळाची मुवमेंट होते, ज्या पद्धतीने नारळ काम करतं, कारण ज्या पद्धतीने मला जो अनुभव आला नारळाचा मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणारच आहे नक्की. तुम्ही नारळावर 99% फेल जाऊ शकत नाही. म्हणजे मी 100% जरी बोललो तरी पण फेल जाऊ शकत नाही. कारण 1% आपला अभ्यास अधोराच ठेवायचा असतो. आपण त्याच्यात काय शिकता येईल, अजून काय शिकता येईल हे शिकलं पाहिजे मित्रांनो. आणि जसं आपण काय होतं माहिती का, त्या क्षेत्रामध्ये उतरतो, त्या क्षेत्रामध्ये जेवढं आपण काम करतो ना, त्या कामात आपण म्हणजे पूर्ण मनापासून आणि एकदम जी जहान लावून ते काम केलं पाहिजे, तर त्या कामाला सक्सेस भेटते. मग आपण काय केलं, ह्या सीझनला जेवढं आपल्याला त्या कामात उभारी आणता येईल ती आणली मित्रांनो. आणि आपण काम करता म्हणजे त्या पाण्याचा अभ्यास करता आपण त्या पाण्याजवळ पोहोचलो मित्रांनो. तर मला तर गॅरंटी आहे की माझी इथून पुढं बोर, आता जे सीझनमध्ये काय थोडाफार तो प्रॉब्लेम आला बोरला, पण इथून पुढं 100% आपला बोरला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. कारण नारळाची किमया अशी म्हणजे जुनी परंपरा जी चालत आलेली, नारळ म्हणा, लिंबाची काडी म्हणा, तांब्याची रॉड म्हणा, आता लोखंडी रॉड पण आले. तर ह्या चारही याच्यावर चेक करून आपण तो पॉईंट फायनल करतो. पण नारळावर अभ्यास करता एवढा विश्वास झाला माझा की आपण नारळ 100% फेल जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं मी जास्तीत जास्त नारळाचा वापर करतो. कारण नारळ ही अशी वस्तू आहे ती तुम्हाला ॲक्झॅक्ट पाणी दाखवते. खोलीचं फक्त नारळ मला खोली काढता येत नाही, बाकी मी दुसऱ्या याच्यावर खोली काढतो. तांब्याच्या रॉडवर खोली काढतो, लोखंडी रॉडवर खोली काढतो. जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या आता लक्षात आलं असेल की नारळ किती महत्त्वाचं असतं. तुम्ही बघा आता ज्यावेळेस आपण लाईनजवळ जातो ना, नारळाची मुवमेंट बघा तुम्ही कशी आणि कशा पद्धतीने नारळ मुवमेंट करतं. म्हणजे याचा अर्थ काय होतं माहिती आहे का, तुम्ही 100% पाण्यावर आहे. जर पाणीच नसतं तर नारळाने ती मुवमेंट केली नसती. तर आपण काय केलं, नारळ, लिंबाची काडी, तांब्याचा रॉड आणि लोखंडी रॉड
या चारही गोष्टी व्यवस्थित चेक करून शेतकऱ्याला फायनल पॉईंट दिला. शेतकऱ्याचं म्हणणं असं होतं मित्रांनो तिथं की आम्हाला इथं 200 फुटापर्यंतच पाणी, पण ज्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये आपण ते चेक केलं, ॲक्च्युअलमध्ये क्षेत्रात तिथं व्यवस्थित तो पॉईंट चेक केला, पण मला 200 फुटाच्या पुढंच तिथं लाईन दाखवल्या, त्याच्या आत मला लाईन दाखवत नाही. शेतकऱ्याचं म्हणणं एकच पडलं की दादा इथं 200 फुटाच्या खाली आजपर्यंत बोर गेलेलंच नाही आणि इथं फक्त 200 फुटाच्या वरतीच लाईन आहे. पण मी ज्या वेळेस लाईनी व्यवस्थित चेक केल्या, त्याचे म्हणजे बारकावे लक्षात घेतले आणि हाईट व्यवस्थित चेक केली. 2 पद्धतीने मित्रांनो मी हाईट चेक केली, लोखंडी रॉडवर आणि तांब्याच्या रॉडवर मी हाईट चेक केली. तर मला दोन्ही रॉडनी काय दाखवलं, तुम्हाला 200 फुटाच्या पुढंच लाईनी आहे. मी त्यांना सांगितलं दादा आपल्याला बोर एवढं करावं लागणार आहे, एवढी खोलीत आपल्याला घ्यावंच लागणार आहे. ते म्हणे शक्यच नाही. म्हटलं तुम्ही बघा ट्राय करा, जर तुम्हाला लाईन नाही भेटल्या तर मला नक्की फोन करा. तर त्यांनी तेच झालं मित्रांनो. ज्यावेळेस बोर घेतला त्यांनी मला सांगितलं, म्हणजे हा जो पॉईंट घेतलेला आहे मित्रांनो हा खूप म्हणजे मेच्या खूप एंडिंगला घेतलेला आहे आणि त्यावेळेस खूप ड्राय होतं. आणि तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस त्यांचा मला कॉल आला की तुम्ही सांगितल्याप्रमाणे लाईनी लागल्या 200 फुटापर्यंत, आम्हाला फक्त धुराडाच होता मित्रांनो. तर मला हे ऐकून बरं वाटलं, म्हणजे चला आपणही बऱ्यापैकी खोलीपर्यंत पोहोचलो मित्रांनो. आणि आपल्याला जे काम केलं ना त्या कामाचं आपल्याला समाधान वाटलं मित्रांनो. जेणेकरून काय होतं माहिती आहे का, आपण जे काम करतो ना, तुम्हाला त्या कामाची जर पावती भेटली तर तुम्हाला ते समाधान होतं. ठीक आहे, आयुष्यात माणसाकडून प्रत्येकाकडून चुक्या होत्या, कोणीचं 100% सक्सेस नाही. आपण 99.9% आपण प्रयत्न करीत राहायचा, आपली मेहनत करीत राहायची, मेहनतीला आपल्याला 100% यश येणारच आहे. तर अशा पद्धतीने आपण हा पॉईंट इथं फायनल केला होता मित्रांनो. आणि त्या कामाची पावती आपल्याला नंतर भेटली, त्यांना पाणी लागलं व्यवस्थित. त्याच्यानंतर आता पाऊस थोडा कमी असल्यामुळं चौकडंच थोडा प्रॉब्लेम येणार आहे, कारण पाण्याचं काम असं आहे, तुमच्या नद्या नाल्या तर व्हायला लागल्या, पण पर्क्युलेशन जमिनीसाठी जिरलं पाणी पाहिजे होतं ना, त्या पद्धतीचं आपल्याकडे पाऊस नाही. बऱ्याच ठिकाणी काय बरं का पाऊस, पण आमच्याकडे आमच्या भागात पाऊस नाही. बरं भागात तुमच्याकडे पाऊस आहे की नाही नक्की मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये. आणि या कामाची सुरुवात आपण चांगली केली, ती अभ्यास चांगला केला, पॉईंट चांगले दिले, व्यवस्थित दिला. तुम्ही पण व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित पॉईंट द्या मित्रांनो. व्यवस्थित तुम्ही शेतकऱ्या शेतीत गेल्यानंतर व्यवस्थित चेक करा. आणि 1 नाही 2 नाही 3 नाही, तुम्हाला जेवढे प्रकार वापरतील तेवढे घरी प्रकार वापरा. लोड लाईनवर व्यवस्थित तुम्ही रोज कंटिन्यू अभ्यास करीत राहा. आता वेळ आहे तुमच्याकडं, कामाचं स्वरूप बऱ्यापैकी आता सुरुवात पण झाली कामाला आणि बऱ्यापैकी थांबेल पण आहे काम, कारण पाऊस पण आहे, काही ठिकाणी पाऊस पण नाही आहे. म्हणजे तुम्ही काय करा माहिती का, अभ्यास ज्यांना खरंच शिकायची इच्छा असते ना त्यांनी अभ्यास थांबू नये. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त तुम्ही ना अभ्यास करायचा प्रयत्न करा, माझी एवढीच इच्छा राहील. आपण आता नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि चांगले चांगले व्हिडिओ मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहे, दाखवणार आहे. आणि व्हिडिओ आपल्याला सिरीज लवकर चालू करायची एकदम सोप्या पद्धतीनं. आणि माझ्या मते मी नारळ बेस्ट म्हणजे रिझल्ट मला भेटलेला आहे वर्षी. तर नारळावर मी बऱ्यापैकी प्रयत्न करणार आहे तुम्हाला शिकवायचा, कारण नारळावर आपण 99.9% तिथं पोचलेलं 1% मागं ठेवणार आहे. कारण आपण आयुष्यात नेहमी अभ्यास करत राहिलं पाहिजे आणि काहीतरी नवीन शिकत राहिलं पाहिजे. तर मला इंटरेस्ट होता, मी शिकलो, मी त्याच्यात खूप पाण्यामध्ये गुंतलो, व्यवस्थित त्याच्या पाण्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तुम्ही पण इच्छा असेल, इच्छा म्हणण्यापेक्षा बऱ्याच जणांची इच्छा राहतेच आम्हाला शिकायचं आहे. आणि काय होतं त्यांना पर्याय नसतो, अभ्यास करता येत नाही व्यवस्थित. आपलं नक्कीच व्हिडिओ बघून तुम्ही व्यवस्थित शिकू शकताय आणि ते पाण्यापर्यंत पोहोचू शकताय. पण असं नाही का आम्ही जे दाखवलं ते, पण तुम्ही त्याच्यावर अभ्यास करायला खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही त्याच्यावर अभ्यास करा, त्याच्यावर खूप रिसर्च करा. म्हणजे जी गोष्ट आम्ही दाखवली ते तुम्ही लगेच असे काय तुम्ही 1-2 दिवसात शिकण्याची गोष्ट नाही आहे ती, आणि असं महिन्यात पण शिकण्याची गोष्ट नाही. तुम्हाला 4-6 महिने वर्षभर अभ्यास करावाच लागणार आहे त्याच्या पाठीमागं. त्याच्यानंतर तुम्ही 100% सक्सेस व्हाल मित्रांनो. कुठल्या गोष्टीला कष्ट लागत आहे म्हणजे ज्या तवा ती आपल्या अनावर होती ती. तर मित्रांनो चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, चांगल्या पद्धतीनं यशस्वी व्हा, असाच सपोर्ट आमचा तुम्हाला राहीन. नक्कीच व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा मित्रांनो. आणि असेच व्हिडिओ आपल्याला नवीन नवीन येत राहतील. व्हिडिओला आपल्याला सपोर्ट करीत राहा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला जोडून राहा. धन्यवाद मित्रांनो.